टेक इन्फो मराठीमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। आज आपल्या सर्वांसाठी खूप महत्त्वाची अपडेट घेऊन आलेली आहे, ते म्हणजे म्हाडाकडून नाशिक मंडळासाठी टोटल 67 घरांसाठी नवीन सोडत जाहीर झालेली आहे। या सोडतीचे आज आपण थोडक्यात वेळापत्रक बघणार आहोत आणि कोणत्या ठिकाणी हे घरे उपलब्ध आहे आणि कोणत्या कॅटेगरीमधून कोणत्या ग्रुपमधून हे घरे उपलब्ध आहे याबद्दल थोडक्यात माहिती बघणार आहोत। तर चला आपण म्हाडाच्या वेबसाईटद्वारे सर्व माहिती बघून घेणार आहोत। हे बघा, आता आपण म्हाडाच्या साईडवर आलेलो आहे। ह्या ठिकाणी आपण बघू शकतो, ह्या ठिकाणी व्ह्यू लाईव्ह स्कीमवरती क्लिक केल्यानंतर हे बघा, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर ह्या दोन ठिकाणी म्हाडाची लॉटरी निघालेली आहे। आज आपण फक्त नाशिकबद्दल माहिती बघून घेऊया। ह्या ठिकाणी काही महत्त्वाच्या डेट आहे, त्या सर्वप्रथम बघून घेऊया। महत्त्वाचे वेळापत्रक काय आहे, जे काही अर्ज करण्यासाठी सुरुवात झालेली आहे ती 30 जूनपासून दुपारी 12 वाजेपासून म्हाडाच्या ह्या घरांसाठी अर्ज करायला सुरुवात झालेली आहे। आणि जी काही ऑनलाईन किंवा आपण NFT RTGSद्वारे पेमेंट करू शकतो ती 30 जूनपासून ऑलरेडी सुरुवात झालेली आहे पेमेंट करण्यासाठी। आणि ॲप्लिकेशनची जी काही लास्ट डेट आहे ती 11 ऑगस्टपर्यंत आपण अर्ज करू शकतो। आणि ऑनलाईन पेमेंटसुद्धा ही 11 ऑगस्टपर्यंत रात्री 12पर्यंत ते पेमेंट आपण करू शकतो। आणि RTGS NFTद्वारे पेमेंट करायची असेल तर ते आपण 12 ऑगस्टपर्यंत पेमेंट करू शकतो। आणि जी काही पहिली ड्राफ्ट लिस्ट आहे, पहिली जी अर्जदारांची लिस्ट आहे ती 18 ऑगस्टला म्हाडाच्या वेबसाईटवर दुपारी 3 नंतर उपलब्ध होणार आहे। आणि जी काही अंतिम यादी असणार आहे अर्जदारांची ती 25 ऑगस्टला दुपारी 12 नंतर म्हाडाच्या वेबसाईटवरती उपलब्ध होईल। आणि ह्या ठिकाणी जी काही लॉटरीची जी काही ड्रॉ डेट आणि रिफंडची स्टार्टिंग डेट आहे ती ह्या ठिकाणी दिलेली नाही आहे, ती अजूनही ह्या ठिकाणी उपलब्ध नाही। काही दिवसांनी ती मे बी ह्या ठिकाणी उपलब्ध होऊन जाईल। अशा प्रकारे आपण थोडक्यात ह्या सोडतीचे वेळापत्रक बघितले। आपण आता बघून घेऊया की कोणत्या ठिकाणी हे घरे उपलब्ध। हे सर्व घरे हे 20% सर्वसमावेशक योजनेसाठी उपलब्ध असणारे। आता आपण बघून घेऊया स्कीम कोणकोणते आहे आणि कुठे हे घरे उपलब्ध आहे। बघा, 3 स्कीमसाठी हे लॉटरी निघालेली आहे। स्कीम क्रमांक 266, 67 आणि 68। आपण 66 बद्दल बघून घेऊया। स्कीम क्रमांक 266 पार्श्वनाथ प्रोजेक्ट वडाळा शिवार नाशिक। वडाळा शिवारमध्ये ही स्कीम असणार आहे। ह्यामध्ये टोटल 39 घरे उपलब्ध आहे। कॅटेगरी जनरल पब्लिक SC ST NT DT जनरलिस्ट फ्रीडम फायटर PH डिफेन्स फॅमिली एक्स सर्व्हिसमॅन म्हाडा एम्प्लॉई स्टेट गव्हर्नमेंट एम्प्लॉई सेंट्रल एम्प्लॉई आणि आर्टिस्टसाठी हे घरे उपलब्ध आहे। म्हणजे खूप साऱ्या कॅटेगरीसाठी हे घरे उपलब्ध असणार आहे। आणि ह्या घराचा एरिया कार्पेट एरिया त्यांनी दिलेला आहे 37.97 ते 39.92 स्क्वेअर मीटर। आणि जी काही म्हाडाची कॉस्ट दिलेली ह्या ठिकाणी 12,67,000 ते 13,55,000 या ठिकाणी म्हाडाची कॉस्ट दिलेली आहे। आणि जी काही MT अमाऊंट आपल्याला भरावी लागेल, जी काही अनामत रक्कम आहे ती या ठिकाणी आपल्याला 10,000 रुपये भरावी लागणार आहे, प्लस ॲप्लिकेशन शुल्क आपल्याला वेगळे भरावे लागते। आणि टोटल 39 घरासाठी हे घरे उपलब्ध आहे। आणि ह्या ठिकाणी रेरा नंबरसुद्धा दिलेला आहे। आपण रेराच्या साईडवर जाऊन ह्या प्रोजेक्टची संपूर्ण माहिती बघू शकतो। आता आपला दुसरा स्कीम क्रमांक आहे 267। हा 267 स्कीम ही MIG ग्रुपसाठी आहे। सिव्हिल हडको सवेती अहिल्यानगर ह्या ठिकाणी ही स्कीम उपलब्ध आहे। कॅटेगरी जनरल पब्लिक आणि SC कॅटेगरीसाठी हे घरे उपलब्ध असणारे। टोटल 4 घरे ह्या ठिकाणी उपलब्ध आहे। आणि जी काही म्हाडाची कॉस्ट आहे ती 5,48,000 रुपये दिलेली आहे। ही म्हाडाची कॉस्ट खूप कमी आहे, त्यानुसारच याचा कार्पेट एरियासुद्धा कमी आहे, म्हणून म्हाडाची कॉस्ट या ठिकाणी कमी आहे। कार्पेट एरिया जो आहे तो 20.32 स्क्वेअर मीटर आहे, म्हणजे खूप छोटा असणार आहे हे। आणि कॅटेगरी आहे जनरल पब्लिक आणि SC कॅटेगरीसाठी हे घरे उपलब्ध असणार आहे। ह्या ठिकाणी रेरा नंबर त्यांनी दिलेले नाही आहे, तरी आपण रेराच्या साईडवर जाऊन ह्या प्रोजेक्टचे नाव टाकून ते सर्च करू शकतो आणि त्याबद्दल माहिती बघू शकतो। आता बघून घेऊया स्कीम क्रमांक 268 प्रणव गार्डन आडगाव शिवार नाशिक। आडगाव शिवारामध्ये ही स्कीम 20% सर्वसमावेश योजनेअंतर्गत LIG ग्रुपसाठी उपलब्ध असणारे टोटल 24 घरांसाठी
ही स्कीम उपलब्ध आहे. यामध्ये आपल्याला अनामत रक्कम ही 10,000 रुपये भरावी लागणार आहे. आणि कॅटेगरीनुसार बघितलं तर जनरल पब्लिक, SC ST, जर्नलिस्ट, फ्रीडम फायटर, PH, डिफेन्स फॅमिली, एक्स सर्व्हिसमन आणि स्टेट गव्हर्नमेंट एम्प्लॉयीसाठी हे घरे उपलब्ध असणार आहे. कार्पेट एरिया दिलेला आहे 30.75 ते 37.35 स्क्वेअर मीटर. म्हाडाची कॉस्ट त्यांनी दिलेली आहे 11,94,000 ते 15,31,000. आणि ह्या ठिकाणी सुद्धा रेरा नंबर दिलेला नाही आहे, पण आपण रेरा साईडवर जाऊन प्रोजेक्टचं नाव सर्च करून आपण त्याबद्दल ह्या प्रोजेक्टबद्दल माहिती बघू शकतो. अशा प्रकारे आपण थोडक्यात माहिती बघितलेली आहे. थोडक्यात वेळापत्रक आणि स्कीमनुसार थोडक्यात त्यांचं माहिती बघितलेली आहे. थँक्यू सो मच. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.